नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दिनेश वाघ, कन्सल्टंट क्रिटिकल केअर फिजिशियन आणि चेस्ट फिजिशियन, 9 पल्स हॉस्पिटल नाशिक. आज आपण पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आजारांविषयी थोडक्यात चर्चा करूया. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती की आपल्या आजूबाजूला पाण्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि ह्या पाण्यापासून होणारे वेगवेगळे आजार आपल्याला बघायला मिळतात. यांना मुख्यत्वे करून आपण 3 याच्यामध्ये विभागणी करू शकतो. पाण्यापासून होणारे आजार, पाण्यात जे व्हेक्टर्स असतात म्हणजे पाण्यात जे वेगवेगळे जंतू असतात त्यांच्यापासून होणारे आजार, फूड बॉर्न डिसीजेस आणि एअरबॉर्न डिसीज. पाण्यापासून म्हणजे जे खराब पाणी पिल्यामुळे होणारे आजार असू शकतात. त्याच्यामध्ये टायफॉइड, कॉलरा, डिसेंट्री, हेपॅटायटिस हे कॉमनली आजार बघितले जाऊ शकतात. यासाठी सगळ्यांनी स्वच्छ आणि उकळलेलं पाणी पिणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर हवेपासून होणारे आजार म्हणजे स्वाईन फ्लू, H1N1 किंवा कोविड ह्या प्रकारच्या आजारांची आजार हे जास्त प्रमाणात आपल्याला पावसाळ्यामध्ये बघायला मिळू शकतात. आपण सगळ्यांनी कोविडमध्ये एअरबॉर्न डिसीजेस कसे यांच्यापासून सुरक्षितता कशी ठेवावी याविषयी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. यासाठी आपण हँड हायजीन ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे किंवा ज्या लोकांना सर्दी खोकला आहे अशा लोकांपासून लांब राहणे याची काळजी आपण घ्यायला पाहिजे.